नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती, जिल्हा न्यायालय भरती आणि जलसंपदा विभाग भरती। आज या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे आपण 40 प्रश्न जलसंपदा विभाग 2023 ते 2024 दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका यामध्ये आपण पाहणार आहोत की जे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत। आणि तुम्ही जर या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक पुढीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक पुढीलपैकी कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कैलास सांकला हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पेटा इंडिया 2022 पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळालेला आहे? पेटा इंडिया 2022 पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोनाक्षी सिन्हा यांना पेटा इंडिया 2022 पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे। नेक्स्ट, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेकाले यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत हा मांडलेला आहे। नेक्स्ट, देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते? देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून ओळखले जाते। नेक्स्ट, पद्मभूषण पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? पद्मभूषण पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते किंवा आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम बंगाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडिता रमाबाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कासवाच्या शरीरात हृदयाचे किती कप्पे असतात? कासवाच्या शरीरात हृदयाचे किती कप्पे असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 कप्पे असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताचा 77वा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? भारताचा 77वा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदित्य मित्तल हे भारताचा 77वा ग्रँड मास्टर बनलेला आहे। नेक्स्ट, एका माणसाचे सैन्य असं महात्मा गांधींना उल्लेख कोणत्या व्हायसरायने केला आहे? एका माणसाचे सैन्य असा महात्मा गांधींचा उल्लेख कोणत्या व्हायसरायने केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन यांनी एका माणसाचे सैन्य असा लॉर्ड माउंटबॅटन यांनी उल्लेख केलेला आहे। नेक्स्ट, कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता आहे? कवकामुळे न होणारा आजार पुढीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रुबेला हे काय आहे? कवकामार्फत न होणारा रोग आहे। नेक्स्ट, रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेडी बंदर आहे। नेक्स्ट, राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार डॅश असतो? राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार डॅश असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाधिवक्ता हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आर्थिक मागास वर्गांना 10% आरक्षण देण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केली आहे? आर्थिक मागास वर्गांना 10% आरक्षण देण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 103वी घटना दुरुस्ती केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, डॅशचा सर्वात मोठा खंड आहे? डॅशचा सर्वात मोठा खंड आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आशिया काय आहे? सर्वात मोठा खंड आहे। नेक्स्ट, साथीच्या आजारांना आळा घालण्याचे तसेच लसीकरण मोहीम राबविण्याचे काम डॅश पार पाडतात? साथीच्या रोगांना आळा घालण्याचे तसेच लसीकरण मोहीम
राबविण्याचे काम डॅश पार पाडतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कमळ. हे काय आहे? भारताचे राष्ट्रीय फूल आहे. नेक्स्ट, अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिरा. हिरा काय आहे? सर्वात कठीण पदार्थ आहे. नेक्स्ट, शिवरायांनी तोरणागडचे कोणते नामकरण केले? शिवरायांनी तोरणागडचे कोणते नामकरण केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रचंडगड असे नामकरण केलेले आहे. नेक्स्ट, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गवा मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केसरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय नौदल दिन कधी असतो? भारतीय नौदल दिन कधी असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पोयटा माती. या मातीला काय म्हणतात? लोम असे नाव आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सहारा वाळवंटात आढळणारी जमात कोणती आहे? सहारा वाळवंटात आढळणारी जमात कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बदाऊन. काय आहे? बदाऊन. नेक्स्ट, मानवी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? मानवी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 13 ते 14% हे मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. नेक्स्ट, भारतीय ऊस संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे? भारतीय ऊस संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लखनौ या ठिकाणी भारतीय ऊस संशोधन संस्था आहे आणि आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान या ठिकाणी भारतातील पहिली ग्रामपंचायत राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH7 महाराष्ट्राची लांबी किती आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH7 ची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 232 किमी आहे. NH7 ची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 232 किमी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात पेन्सिलिन निर्मिती कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात पेन्सिलिन निर्मिती कारखाना कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पिंपरी पुणे या ठिकाणी पेन्सिलिन हा कारखाना आहे. आपले करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता? चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचा उपासक होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जैन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅश येथे सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅश येथे सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तुफानी सेना. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे
व्ही गिरीराज. काय होते? व्ही गिरीराज हे महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरले आहे? भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ उच्च न्यायालय हे काय आहे? भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरलेले आहे. नेक्स्ट, अंधांचा क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? अंधांचा क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत या देशाने अंधांचा वर्ल्ड कप 2022चा हा जिंकलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे? जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडोनेशिया हे काय आहे? जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नेरळ हे काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाटमाथा नेरळ या ठिकाणी आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली फ्रूट बँक स्थापन करणारे राज्य कोणते आहे? भारतातील पहिली फ्रूट बँक स्थापन करणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली. काय आहे? दिल्ली हे ठिकाण आहे. नेक्स्ट, नीती आयोगाच्या धर्तीवर खालीलपैकी कोणत्या राज्याने मित्र ही संस्था स्थापन केलेली आहे? नीती आयोगाच्या धर्तीवर खालीलपैकी कोणत्या राज्याने मित्र ही संस्था स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र. काय आहे? महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या सैनिकांनी नंदादेवी पर्वतावर चढाई केली आहे? कोणत्या देशाच्या सैनिकांनी नंदादेवी पर्वतावर चढाई केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे काय आहेत? हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. हे जलसंपदा विभागा भरतीमध्ये अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला तर मग व्हिडिओला